उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी अखेर कर्नाटकात व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय। महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयत्न करून देखील गुन्हा दाखल न झाल्याने रोहित पवार यांच्या वतीने कर्नाटकात तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर अखेर कर्नाटकमध्ये व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय। अजितदादांच्या पक्षातले जे नेते आहेत त्यांना स्मरणपत्र द्यावं लागतं। काय झालं सीबीआयच्या प्रस्तावाचं, तरी सुद्धा कुठेही त्या ठिकाणी उत्तर दिलं जात नाही। सीआयडीचं काय चाललंय हे सीआयडीलाच माहिती। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही एफआयआर करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही। हा 0 एफआयआरच्या अंतर्गत हा डीजी महाराष्ट्र सरकारकडे आला। कर्नाटकाच्या डीजीली कोणाला पाठवला? महाराष्ट्र डीजी कडे। जे काय आम्हाला जमलं ते प्रामाणिकपणे आम्ही केलं, पाठपुरावा केलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.